इंद्रजिमी जंब पर बाडवसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है। त्योनि बारी बाह पर संबरती नाह पर जोह शस्त्र बाह पर राम द्विज राज है। राम द्विज राज है। प्रचंड प्रचंड शक्तिशाली असं गाणं व्यासपीठावरती लागलेलं आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक आपल्या राजाला पाहण्यासाठी आलेला आहे। चंद्रपूर, धुळे, जळगाव पासून ते भिवंडी, पालघर पर्यंत आणि सोलापूर, कोल्हापूर पासून ते अक्षरशः ठाण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणाहून आपल्या राजाला पाहण्यासाठी कार्यकर्ता आलेला आहे। आणि व्यासपीठावरती आपल्या नेत्याची, आपल्या राजाची एंट्री होते आणि प्रचंड लक्ष श्रोत्यांच्या अंगावरती शहारे यायला लागतात। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी गिरदी खेचणारा, प्रचंड लक्ष श्रोत्यांच्या समोर भाषण करणारा, प्रचंड क्षमता असलेला राज ठाकरे हा सत्याच्या घडीच्या देशातला सर्वोत्तम नेता आहे हे सांगण्याची कोणाचीही गरज नाही। हे कालच्या भाषणातून आणि कालच्या सभेतून लक्षात आलेलं आहे। पराभवामागून पराभव, संकटामागून संकट, अडचणी मागून अडचणी, परंतु त्याच क्षमतेनं, त्याच सामर्थ्यानं प्रत्येक पाऊल पुढं टाकत राजकारणामध्ये प्रत्येक यशाची नव्हे अपयशाची, परंतु ती सुद्धा शिली चढत यशाच्या दिशेनं कूच करणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे। प्रचंड वाणित सामर्थ्य, प्रचंड कर्तृत्व, वक्तृत्व या संगमानं भरलेलं नेतृत्व म्हणजे सर्वस्वी मनसे प्रमुख राज। आपल्या काकांची हुबेहूब शैली ज्यांच्या कर्तृत्वात आली, ज्यांच्या वक्तृत्वात आली ते म्हणजेच राजसाहेब ठाकरे। अत्यंत संयमी परंतु तितकाच धारदार, अत्यंत अभ्यासू परंतु तितकाच आक्रमक असलेला सध्याच्या घडीचा लाखो जनतेच्या समोर गर्दी खेचून भाषण करणारा, जगातीलच नव्हे, देशातीलच नव्हे, महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण राजकारणातला अत्यंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनसे प्रमुख। व्यासपीठावरती राजसाहेब आले आणि प्रचंड लक्ष श्रोत्यांच्या टाळ्या आणि शिट्ट्यानं संपूर्ण शिवतीर्थ गजबजून गेलं। इतिहासातल्या बाळासाहेब ठाकरेंच्या सभेंचं स्मरण प्रत्येकाला झालं। प्रत्येकाला बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या हिंदू हृदय सम्राटांच्या सभेंची आठवण झाली आणि पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याबद्दल प्रत्येकजण म्हणू लागले, टायगर अभी जिंदा आहे। प्रचंड मार्मिक प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदुत्व, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व प्रचंड अभ्यासू पद्धतीनं राजसाहेबांनी काल मांडलं। ऊठ मराठ्या ऊठ हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातला एक मतळा काल राज ठाकरे यांनी सांगत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उसळत होते। हिंदुत्वाची भूमिका सुद्धा राज यांनी मांडली। नुसत्या धर्माच्या आधारे देश उभा केला जात नसतो असं म्हणून त्यांनी कट्टरवाद्यांना त्या ठिकाणी चपराक सुद्धा लावले। प्रचंड याही धोळी याही ची ढोळा त्या ठिकाणी हा प्रसंग पाहिला आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी राज ठाकरे यांचे विचार, राज ठाकरे यांच्या विचारांची शुद्धोरी घेऊन आपल्या घरी पोहोचला। खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याचं महत्त्व, गुढीपाडव्याचा दिवस काल प्रत्येकाचा कारणी लागला। ज्यांनी राज यांचं भाषण ऐकलं त्यांचा दिवस कालचा कारणी लागला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुम्हाला काय वाटतं राज यांच्या कालच्या भाषणाविषयीचं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपलं मत कळवू इच्छिता। धन्यवाद।